काल आमच्याकडं पाऊस पडत होता, त्यामुळं बाहेरचं वातावरण खूप छान होतं. थंडगार आणि मस्त वातावरण असं होतं. पावसामुळं हवा वगैरे पण चालू होती, म्हणून आम्ही बाहेरच मेथी निवडत बसलो होतो. मेथीची भाजी आम्ही निवडत बाहेरच बसलेलो, जेणेकरून पावसाचा पण आनंद घेता येईल. नंतर मग मी मेथी वगैरे निवडून झाल्यानंतर घर आवरायला घेतलं. आमचं किचन हे नॉन मॉड्युलर किचन आहे, त्याच्यामुळं किती पण जरी आवरलं तरी पसारा हा होतोच, म्हणून मी ते आवरून घेत आहे. आता सर्व डाळी वगैरे माझ्या डब्यांमधल्या खाली झाल्या होत्या, त्यामुळं मी त्या भरून घेणार आहे आणि मग बाकीच्या सर्व डाळी त्या पॅक करून व्यवस्थित अशा ठेवून देणार आहे. इथे मी शेंगदाणे भरून घेत आहे. हे मला सगळं माझ्या आईकडनंच येतं. दाणा वगैरे काय जे असेल ते माझी आईच पाठवते. नंतर मग मी साखर भरून घेत आहे. एका पिशवीत थोडीशीच होती, ती मी टाकून घेतलेली आहे. नंतर परत दुसऱ्या पिशवीतली त्यात ओतून घेणार आहे. नॉन मॉड्युलर किचनमध्ये ॲडजस्ट करायला खूप असे प्रॉब्लेम्स येतात. आपण किती जरी आवरून ठेवलं तरी काही ना काही वस्तू अशी बाहेर राहतेच आणि ती व्यवस्थित पण दिसत नाही. इथे माझं भरून झालेलं आहे. मी व्यवस्थित असं पॅक करून ते ठेवून देते, म्हणजे मी त्याला पाणी वगैरे सुटत नाही. नंतर एक स्टीलचा डबा घेतलेला आहे, त्यात मी डाळ वगैरे ठेवून देणार आहे. आणि मम्मीने गावाकडनं जे गवारच्या शेंगा असतात ना, त्या कोरड्या करून पाठवलेल्या होत्या वाळवून, त्या मी त्यातच ठेवून देणार आहे. सर्वच डब्यांमध्ये भरायचं म्हटल्यावर खूप गोंधळ होतो. मला जे लागते ते मी वरती काढून ठेवते, बाकी सर्व ठेवून देते. एक डबा इथे माझा पॅक झालेला आहे. बऱ्यापैकी सामान त्यात बसलेलं आहे. नंतर मी तुरीची डाळ आता काढून घेणार आहे. आम्हाला ही डाळ खूप जास्त लागते वरण वगैरे बनवायला किंवा कोणत्या भाजीत वगैरे टाकायला आम्ही जास्त वापरतो, म्हणून मी ती पूर्ण डबा भरूनच काढून घेणार आहे. खाली थोडी सांडली होती, ती मी वेचून परत त्यात टाकून देणार आहे. नंतर परत मी दुसरी डाळ सुद्धा त्यातच भरून घेणार आहे. नंतर मी एका स्टीलच्या डब्यात साखर वगैरे ते ठेवून दिलेलं आहे आणि त्याला पॅक करून ठेवून देणार आहे.
त्याच्यानंतर मी एक डबा घेतलेला आहे रिकामा, त्यात ज्वारी टाकलेली आहे खाली, आणि परत ते काय वेगवेगळं जे बारीक स्वीट वस्तू आहेत ते टाकून देणार आहे. मम्मीने काही तांदूळ पाठवले होते ते मी त्यात टाकणार आहे. नंतर काही छोट्या मोठ्या गोष्टी, ओवा वगैरे किंवा तुरटी, ते पण मी त्यात ठेवून देणार आहे. नंतर आता जे खाऊचं सामान आहे सर्व ते मी एका डब्यामध्ये वेगळं ठेवणार आहे. खायच्या वस्तू वेगळ्या ठेवल्या की लगेच हातात घेऊन मस्त खाता येते भूक लागल्यानंतर, म्हणून मी त्याचा सेपरेटच डबा ठेवलेला आहे. हे फरसाण तर आमच्या घरी येतं म्हणजे येतच, म्हणजे 2-3 वेळा तरी आम्ही हे फरसाण आणत असतो. हे धीरजला खूपच आवडतं म्हणून मग मी आणत असते. नंतर मी सर्व डबे भरून ठेवून दिलेले आहेत. नंतर मी तिथे झाडू मारून घेणार आहे. सगळं असं झाडू मारून घेणार आहे आधी. नंतर मग जे भांडे मला असे गरजेचे नाही आहेत ते मी तिथंच लास्टला ठेवून देणार आहे. बीटर वगैरे पण मी तिथं साईडला ठेवून दिलेलं आहे. इथे मी आता व्यवस्थित असं झाडू मारून घेणार आहे. तुम्ही बघू शकता कसा कचरा निघालेला आहे. तर नंतर मी ते सगळं लास्टला सरकवून दिलेलं आहे आणि इकडच्या साईडला पण मी झाडू मारून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आधीच्या यात आणि आता किती फरक झालेला आहे ते. नंतर मी दुसऱ्या साईडचं आवरून घेणार आहे. ते पीठ वगैरे काय जे होतं मला जास्त लागत नाही ते मी एका कॅरी बॅगमध्ये म्हणजे पिशवीमध्ये भरून घेणार आहे. ही पिशवी मी साईडलाच ठेवून देणार आहे कारण की ही मला जास्त लागत नाही. नंतर मी या साईडला पण आता व्यवस्थित असं झाडू मारून घेणार आहे. किचनच्या खाली ट्रॉल्या असल्या की काही दिसत नाही, व्यवस्थित असं ठेवलं जातं, सेपरेट वस्तू सर्व राहतात. नंतर मी ओट्याच्या खाली पण झाडून व्यवस्थित झाडणार आहे आणि नंतर तिथे या कॅना वगैरे ठेवून देणार आहे. ह्या माझ्या तेलाच्या कॅना आहेत.
माझा आता एक गोट्या खालचा एक व्यवस्थित असा साफ झालेला आहे. नंतर तुम्ही बघू शकता किती असा कचरा निघालेला आहे तिथनं. हा सर्व कचरा मी आता भरून घेणार आहे. कचरा व्यवस्थित असा भरून झाल्यानंतर मी जे धुतलेले भांडी होते ती वरती ठेवून देणार आहे, म्हणजे त्याला काही घाण वगैरे लागायला नको म्हणून. आणि डस्टबिनच्या मागं पण व्यवस्थित असं झाडू मारून घेणार आहे. नंतर आता मला ओट्याच्या खालच्या साईडचं आवरून घ्यायचं होतं. आमच्या इथलं पाणी संपलं होतं, ते पाणी मी ओतून देणार आहे. आणि ते कॅन काही लिकेज होती का काय माहिती नाही, म्हणून तिथं सर्व पाणी झालं होतं. ते पण मला पुसून घ्यायचं होतं, म्हणून म्हटलं जाऊ द्या सर्व आवरूनच टाकू. बॉटल वगैरे ज्या काही व्यवस्थित अशा आडव्या पडलेल्या होत्या त्या व्यवस्थित अशा ठेवून दिलेल्या आहेत. नंतर तुम्ही तो माठ बघू शकता, त्याचा नळ तुटलेला आहे, त्याला नळ बसवायचा आहे. ते आता धीरजला मी काम सांगणार आहे. त्यानंतर मी तिथे पाणी सांडलेलं व्यवस्थित असं पुसून घेत आहे आणि मग नंतर लास्टला झाडू मारून घेणार आहे. हंडा वगैरे पण मी तिथं ठेवून दिलेला आहे. हे बघू शकता तुम्ही कसं होल पडलेलं आहे ते. इथे माझं ते आवरून सुद्धा झालेलं आहे. नंतर मी इथं भाजीची तयारी करून घेणार आहे. मी कढईमध्ये जिरे टाकलेले आहे. नंतर मिरची, कांदा मी कट करून घेतलेला होता आधीच, आणि बटाटासुद्धा मी बारीक कट करून घेतलेला आहे. मी इथं आलू मेथी म्हणून भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून, मोहरी टाकून, मिरच्या टाकून दिलेल्या आहेत. मिरच्या व्यवस्थित झाल्यानंतर कांदा टाकून द्यायचा आहे. कांद्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. इथे माझा कांदा सुद्धा झालेला आहे. कांदा असा लालसर झाल्यानंतर त्यात बटाटा टाकून घ्यायचा आहे. बटाटा बारीकच शिरायचा आहे, जास्त जाड शिरायचा नाही, म्हणजे तो लवकर शिजतो. बटाटा टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे. नंतर त्यात थोडेसे मीठ घालायचे आहे. मी आता थोडंच घालणार आहे. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून झाकण ठेवून द्यायचे आहे. झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. 5 मिनिटं झाल्यानंतर परत हलवून घेणार आहे. मी बटाटा दाबून बघते, पण तो अजून शिजलेला नाही आहे, म्हणून मी परत एक वेळा झाकण ठेवणार आहे. परत आता झाकण ठेवून 5 मिनिटं होऊ द्यायचे आहे. इथे आता माझा बटाटा सुद्धा झालेला आहे. याला व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर बघा आता हा लगेच तुटतोय. इथे बटाटा झालाय.
नंतर त्यात आता हळद टाकून घ्यायची आहे. थोडं मी मीठ आधी कमी टाकलं होतं म्हणून मीठ पण टाकून घेणार आहे. थोडी हळद टाकायची आहे. नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यात आपण जी बारीक चिरलेली मेथी होती ती त्यात टाकून द्यायची आहे. मेथी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. नंतर अजून थोडी मेथी मी कट केलेली होती ती पण त्यात टाकून देणार आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे हे पण. नंतर तुम्ही बघू शकता माझी मेथी पण इथं तयार झालेली आहे. आधी किती दिसत होती, नंतर केवढीशी झालेली आहे. दुसऱ्या साईडला मी चपात्या टाकून घेणार आहे. इथे माझा स्वयंपाक सुद्धा रेडी आहे. Thank you for watching my video. Please like, share and subscribe my channel. Thank you.